एखाद्या समारंभासाठी तुम्ही ही चांगली आणि वेगळी साडी शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही चिकनकाऱ्यांचा स्टॉक आज आणलाय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चिकनकारी साड्या। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कॉटन साड्या नेसणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय असून थोडासा वेगळा लुक केला की या साड्या फारच सुंदर दिसतात। प्लेन चिकनकारी साड्या या देखील तुम्हाला एखाद्या लग्न समारंभासाठी फारच परफेक्ट असतात। चिकनकारी कॉटन आणि शिफॉन अशा दोन्ही प्रकारात मिळतात। यामध्ये तुम्हाला टिकली वर्क किंवा काही हेवी वर्क असा पर्याय देखील मिळतो। अशा साडी या तुम्ही या रंगामध्ये घेता त्याच्या उलट किंवा थोडासा मिसमॅच कॉम्बिनेशन करून तुम्ही प्लेन चिकनकारी साडी नेसू शकता। एखाद्या लग्न समारंभासाठी तुम्हाला जर अशी साडी नेसायची असेल तर तुम्ही प्लेन चिकनकारी साडी घ्या। या साड्या फुलू नाही असं वाटत असेल तर तुम्ही त्याच्या आत फिश कट परकर घाला जो तुम्हाला अधिक चांगला दिसेल। इंडिगो रंग कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही, कारण असे रंग नेहमीच छान उठून दिसतात। आता तुम्हाला संपूर्ण चिकनकारी साडी नको असेल तर तुम्ही काही पॅचवर्क केलेल्या साड्या निवडू शकता। हल्ली पांढऱ्या कॉटनच्या चिकनकारीला मध्ये ठेवून त्याचे काठ हे वेगळ्या रंगाचे केले जातात। इंडिगो रंग आणि पांढरा किंवा चिकनकारीचा कोणताही रंग हा फार उठून दिसतो। तुम्ही याची कोणतीही शेड घेऊन ही साडी मस्त वेअर करा। कितीही तास ही साडी नेसली तरी देखील खराब होत नाही। त्यामुळे अशा प्रकारची एखादी छान इंडिगो चिकनकारी साडी नक्की घ्या। त्यावर सुंदर ज्वेलरी देखील घाला, तुमचा लुक नक्कीच उठून दिसेल। कलमकारी चिकन साडी ही दिसायला फारच सुंदर दिसते, ज्यामुळे इंडिगो रंगाचा पॅच लावून ज्या पद्धतीने चिकनकारी साड्या मिळतात अगदी तशाच साड्या तुम्हाला कलमकारी चिकन साड्यांमध्ये मिळेल। कलमकारी बॉर्डर लावलेल्या साड्या सुद्धा यामध्ये फारच सुंदर दिसतात, ज्या तुम्ही कधीही केव्हाही नेसू शकता। कलमकारी चिकन साड्या या जर तुम्हाला रेडीमेड मिळाल्या नाही तर त्या तुम्ही तयार करून घेऊ शकता। कलमकारीचा कपडा आणून तुम्ही निवडलेल्या चिकनकारी कपड्याला काठ लावू शकता। अशी साडी तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या चिकनकारी साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।